महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे। कारण एकमेकांच्या विरोधात असणारे ठाकरे आणि फडणवीस आता पुन्हा एकमेकांचा हात हातात घेण्याची शक्यता आहे। फडणवीसांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानामुळे या चर्चेलाही ऊत आलाय। नेमकं हे विधान काय आणि ठाकरे फडणवीसांच्या महिनाभरातल्या 3 भेटीमागचं गूढ काय पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। ठाकरे फडणवीसांची दोस्ती होणार? भेटीनंतर दोस्ती पुढचा प्रवास युती? मविया सोडणार ठाकरे महायुतीत जाणार? ब्रह्मदेवापासून बाबा वेंगापर्यंत कुणीही महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही होईल हे काही आत्ता सांगू शकत नाही। एक तर तू राहशील किंवा मी अशा शब्दात फडणवीसांना निर्वाणीचा इशारा देणारे उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मवियामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेनं महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आधी मित्र होते मात्र आता शत्रू नाही असं म्हणत पुन्हा मैत्रीचे संकेत दिले। तर राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिल्यामुळे ठाकरे फडणवीस टाळी देणार का अशी चर्चा रंगू लागली आहे। राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत। चांगली गोष्ट आहे। राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो। आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना। राज्याचा आणि देशाचा माहोल बिघडला, ते जर ते सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन करणार असतील या बिघडलेल्या, तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करतात। केवळ या विधानांमधून भाजप आणि ठाकरे गटाचे सूर जुळतील असं नाही, तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरेंनी त्यांच्या भेटीची एकही संधी सोडलेली नाहीये। महिन्याभरात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या 3 वेळा भेटी झाल्या। नागपूर अधिवेशनात 17 डिसेंबरला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांची भेट घेतली। त्यानंतर 20 डिसेंबरला आदित्य ठाकरेंनी मुंबईत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि पुन्हा 9 जानेवारीला आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात भेट घेतली। या भेटींमागे नेमकं काय दडलंय याची चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे कमालीचे शांत झाले। त्यामुळे ही वादळापूर्वीची शांतता आहे की आणखीन काही याचं उत्तर भविष्यात मिळेलच। मात्र मवियातून बाहेर पडण्याच्या ठाकरेंच्या हालचाली आणि महिन्याभरातच फडणवीसांच्या 3 वेळा घेतलेल्या भेटी यामुळे शत्रुत्वापासून मैत्रीपर्यंतचा प्रवास थेट युतीपर्यंत पोहोचणार का याबाबत आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।